उपवासाला ज्यांना साबुदाणा वडा खायला आवडतो पण तेलकट आवडत नाही, तर ही रेसिपी खास त्यांच्यासाठी। हे मस्त कुरकुरीत आणि चवदार साबुदाणा अप्पे तुम्ही इथे बघू शकता। अगदी कमी तेलामध्ये फक्त 2 चमचे तेल वापरून आपण इथे साबुदाण्याचे अप्पे इथे तयार केलेले आहेत। खूप कमी तेलामध्ये मस्त कुरकुरीत आणि आतून जाळीदार असे साबुदाणा अप्पे इथे तयार होतात। अगदी कमी तेलात कुरकुरीत साबुदाणा अप्पे तयार करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पण त्या अगोदर वैष्णवीज रेसिपी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। तर अप्पे करण्यासाठी 1 वाटी साबुदाणा मी इथे 5 ते 6 तास भिजवून घेतलेला आहे। साबुदाणा आपला व्यवस्थित भिजला गेलेला आहे। साबुदाणा आपण मोकळा करून घेऊया। त्यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरचीचे काप घालूया। तसेच 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालूया आणि थोडंसं आलं आपण इथे किसून घालूया। आता 1 चमचा यामध्ये जिरं टाकूया। चवीनुसार मीठ टाकायचं आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा मी इथे कूट करून घेतले आहे। बघा, काही शेंगदाणे अख्खे आहे, तर शेंगदाण्याचा आपल्याला जाडसर कूट वापरायचा आहे। आता 3 मीडियम साईजचे बटाटे मी इथे उकडून घेतलेले आहे। बटाट्यांची सालं काढून घ्यायची आणि बटाटे सुद्धा किसणीने किसून घ्यायचे। बटाटे तुम्ही हाताने कुस्करून घेऊ नका, अशा पद्धतीने किसणीने किसूनच घ्यायचे आहे, त्यामुळे मिश्रण आपलं अगदी एकजीव होते। सगळे बटाटे आपण इथे किसून घेतलेले आहे। आता सगळे जिन्नस आपण एकत्रित करून घ्यायचे आहेत। उकडून घेतलेल्या बटाट्यामुळे मिश्रणाला छान बाइंडिंग येते। तर बघा, सगळं व्यवस्थित आपण एकत्रित करून घेतलेलं आहे। मिश्रण आपलं तयार आहे। मिश्रणाला व्यवस्थित बाइंडिंग देखील आलेली आहे। आता अप्पे तयार करून घेऊया। तर दोन्ही हाताला पाणी किंवा तेल लावायचं, यामुळे मिश्रण हाताला चिकटणार नाही आणि त्यामुळे अप्पेला व्यवस्थित आकार सुद्धा देता येईल। तर मिश्रण हातात घेऊन त्याचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर बघा, अगदी हलक्या हाताने अप्पे इथे तयार करून घ्यायचे आहे, खूप जास्त त्याला प्रेस करायचं नाही। अशा पद्धतीने आपल्याला सगळे अप्पे तयार करून घ्यायचे आहेत। एवढ्या मिश्रणामध्ये टोटल 18 ते 20 साबुदाण्याचे अप्पे तयार होतात। मी इथे 7 अप्पे तयार करून घेतलेले आहे, बाकीचे आपण नंतर तयार करून घेऊया। आता तयार करून घेतलेले अप्पे आपण शेकून घेऊया। तर अप्पे पात्र आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। अप्पे पात्र व्यवस्थित गरम झाल्यानंतरच पात्राच्या प्रत्येक खाच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल टाकायचं आहे। तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। आता अप्पे पात्रात ठेवूया। सुरुवातीला कडेच्या खाचामध्ये आपल्याला अप्पे ठेवायचे आहे आणि नंतर मधल्या खाचामध्ये ठेवायचे, कारण मधल्या खाचाला जास्त फ्लेम लागते, त्यामुळे अप्पे करपू शकतात। आता यावरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं शेकून घ्यायचे आहे। 4 मिनिटे इथे झालेली आहे। झाकण काढायचं आणि त्यावर थोडं थोडं आपण तेल घालूया। वरून तेल नाही घातलं तरीही चालेल। आता अप्पे आपण पलटवून घेऊया। तर बघा, अप्पे खालच्या बाजूने छान खरपूस झालेले आहेत। आता सगळे अप्पे आपण पलटवून घेऊया। आता परत झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं शेकून घ्यायचे। अलट पलट करून सगळ्या बाजूने आपण अप्पे व्यवस्थित शिजवून घेऊया। अप्पे शिजवून घेताना घाई करायची नाही, लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे अप्पे शिजवून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम कुठेही मोठी करू नका, नाहीतर अप्पे वरून करपतील आणि आतून ते कच्चे राहतील। अलट पलट करून सगळ्या बाजूंनी आपण अगदी खमंग होईपर्यंत साबुदाण्याचे अप्पे शेकून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता, सगळे अप्पे मस्त खमंग असे शेकून झालेले आहेत। आता अप्पे बाहेर काढून घेऊया। ज्यांना उपवासाला तेलकट खायला आवडत नाही, त्यांनी अशा पद्धतीने हे उपवासाचे साबुदाणा अप्पे नक्कीच करून बघा। तर तयार आहे इथे उपवासाचे कमी तेलकट कुरकुरीत साबुदाण्याचे अप्पे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा चमचमीत रेसिपीकरिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।